वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय, रुक्मिणी पांडुरंग भगवान की जय, मंगलमूर्ती मोरया। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 5 चरणाचा आणि अतिशय समरस आणि समर्पणाचा अभंग चिंतनाला घेतलाय। महाराज म्हणतात, काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगो मी या जगा माझी आता। काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगो मी या जगा माझी आता। जतन हे माझे करुणी संचित, जतन हे माझे करुणी संचित, दिले अवचित आणूनिया, दिले अवचित आणूनिया। घडल्या दोषांचे न घालीची भरी, घडल्या दोषांचे न घालीच भरी, आली यासी थोरी कृपा देवा, आली यास थोरी कृपा देवा। नवते ठाऊके आई केले कानी, न मागता पाही दान दिले, नवते ठाऊक आई केले नाही, न मागता पाही दान दिले। तुका म्हणे याच्या उपकारासाठी, तुका म्हणे याच्या उपकारासाठी, नाही माझे गोठी काही एक, नाही माझे गोठी काही, नाही माझे गाठी काही एक। काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगो मी या जगा माझी आता। जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा गाथ्यातला हा अभंग जो मला अतिशय आवडतो, तो आज आपण इथं चिंतनासाठी घेतलेला आहे। खरंच श्री प्रभू परमात्म्याने जे काय आपल्याला दिलेलं आहे आणि जे काही प्रभू कृपेने आपल्याला मिळालेलं आहे ते ओळखताही आलं पाहिजे, ते समजलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञतेचे भान पण असले पाहिजेत। आपण देवाकडे अनेक गोष्टी मागतो, हे दे ते दे ते दे ते दे, परंतु देवाने आपल्याला खरोखर काय काय दिलेलं आहे याचा आपण कधी विचारही करू शकत नाही। परमेश्वराची कृपा आपल्यावरती काय झालेली आहे आणि त्याने आपल्याला काय दिलं, आणि खरंच एवढं ज्यांनी कोणी दिलेलं आहे तर देवाला आपण कधी धन्यवाद देतो का हो? कधी तर देवाला आपण आजपर्यंत अंतःकरणपूर्वक थँक्स म्हटलेलं आहे का? किंवा देवाने दिलेलं आहे हे आपण ओळखून देवालाच कधीतरी सांगितलंय का? की ज्याप्रमाणे गंगेच्या पाण्याने ओंझळ भरून गंगेच्या पाण्यातच भगवंताला आहुती द्यायची, भगवंताला अर्घ्य द्यायचा, असं कधी झालंय का? हा खरोखर चिंतनाचा भाग आहे। आपण विचार करू शकतो की भगवंताने आपल्याला काय काय दिलेलं आहे। मी आधी छोटीशी गोष्ट सांगतो, मग आपण या अभंगाच्या चिंतनामध्ये जाऊयात। एक वेळ असं झालं की एक अत्यंत श्रीमंत मनुष्य अतिशय मोठ्या वाड्यामध्ये आणि एका मोठ्या हॉलमध्ये, त्याच्या दिवाणमध्ये खोलीमध्ये अतिशय प्रेमाने बसलेला होता। आणि तो बसला असताना तो सकाळची वेळ होती, आणि सकाळच्या वेळेला त्याचं चहापान नाश्ता आदी करत होता। आणि तेवढ्या सकाळी एक खालनं रस्त्यावरनं भिकारी चालला होता आणि तो मोठ्या मोठ्याने ओरडत चालला होता, अरे हे श्रीमंत लोकांची वस्ती आहे, कोणापर्यंत माझा आवाज पोचतोय का? देवाने तुम्हाला खूप श्रीमंत केलेलं आहे आणि त्याच देवाने मला अत्यंत गरीब ठेवलेलं आहे, आणि मी अत्यंत गरीब आहे, मी दरिद्री आहे, मी कालपासून 2 दिवसापासून उपाशी आहे। कोणाला आहे का त्याची किंमत? कोणी मला भगवंताच्या नावाने तुमच्याकडे आहे त्यातला भाकर तुकडा देणार आहे का? देवाने तुम्हाला श्रीमंत केलं आणि देवाने मला बाकी दरिद्री ठेवलेलं आहे। अनेक प्रकारातून देवाला दोष देत तो भिकारी ओरडत चालला होता। या श्रीमंताने त्याचं ओरडणं ऐकलं आणि नोकराला सांगितलं, जा त्याला खालनं वरती बोलवून आण। नोकर म्हटलं, तो भिकारी आहे, त्याला आपण काय तुम्ही देत असेल दान देऊन टाकू आपण, तर वर बोलवून आण। वर बोलावल्यानंतर त्यांनी त्याला सांगितलं की मी नाश्ता करतोय, तू भुकेला आहेस, मला आत्ता कळलं तुझ्या बोलण्यावरनं। तर तो घाबरला, तर श्रीमंताने बोलवलं म्हणून, म्हणजे घाबरू नकोस, तू असं उभं पण राहू नकोस, बस समोर माझ्यासमोर। तो सोन्याचा मोठा डायनिंग टेबल, आणि त्या डायनिंग टेबलवरती पलीकडे बघत भिकाऱ्याला बसवलं। तो बसत नव्हता, घाबरत होता, आणि त्या नोकराला सांगितलं नाश्ता आणा आणि जेवढे काही पदार्थ वेगवेगळे ते सगळे घेऊन या। असं करता करता तो नाश्ता मांडायला सुरुवात केली नोकरांनी, तर अर्धं टेबल नाश्त्याच्या पदार्थांनी भरलं आणि त्या भिकाऱ्याला सांगितलं की आता मनसोक्त तू खाऊ शकतोस।
भिकारी म्हटलं ठीक आहे मी खातो. म्हणून त्याने हात घेतले, दोन्ही हात त्यांनी अन्नामध्ये बुडवले, तो खाणार. त्याला तो श्रीमंत म्हटलं थांब थांब थांब. म्हटल्यानंतर त्याला कळे ना का थांबायला सांगितलं. तो म्हणतो की तुला मी फुकट देणार नाही, याची काहीतरी किंमत तुला मोजावी लागेल. काय किंमत देतोस? तर माझ्याकडे काय आहे म्हणे, तुझ्याकडे पुष्कळ काही गोष्टी, माझी किंमत दे तर मी तुला देतो. म्हणजे काय देतोस? असं कर, तुझा एक डोळा मला दे. तुला 2 डोळे देवाने दिले, एक मला दे. माझ्याकडे डॉक्टर आहे, तुला इजा न करता डोळा काढून घेतील. हा म्हणतो लाख मुलाचा डोळा आहे, नको ती डोळा. असं कर, एक किडनी काढून दे, 2 बाटल्या रक्त दे, किंवा तुझ्या पॅनकिरीचा एक तुकडा काढून दे मला. काही ना काहीतरी तुम्हाला दे, तू दिल्याशिवाय, तुझ्याकडे सगळं आहे या गोष्टी. आणि तेव्हा त्यांनी विचार केला की खरंच देवाने आपल्याला एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपलं पित्ताशयाचा तुकडा काढून द्यायला सांगितला, किंवा किडनी काढून द्यायला सांगितली, डोळा काढून द्यायला सांगितला, एक गोष्ट मागितली. आणि त्याच्यानंतर तुमच्या देवाने तुला तुझे हात दिलेत नाही, एक हात मला दे ना काढून, एक पाय दे. तर एवढ्या गोष्टी मागितल्यानंतर तो भिकारी तयार होईना. तो म्हणतो मला तुमचं जेवण नको, मला तुमचं म्हणणं कळलं. तो म्हणतो अरे त्या देवाचे आभार मान की ज्यांनी तुला 2 डोळे दिले, त्यांनी 2 डोळ्यांनी व्यवस्थित दिसतंय. 2 कान दिले, ते 2 कानाने ऐकायला येतंय. तोंड दिले, तुला बोलता येतंय. पाय दिले, त्यांनी चालता येते. हात दिले, त्यांनी तुला काम करता येते. पोट दिले, त्यांनी खाल्लेलं पचतंय. किडनी दिलेली आहे, यकृत दिलेलं आहे. अजून काय तिने द्यायला पाहिजे? हे एवढ्या गोष्टी देवाने तुला दिल्या, याबद्दल तू देवाला काय दिलंस? सांग मला, तू देवाला काय दिलंस? तुम्ही धन्यवाद दिले, उलटून देवाला बोल दिलास की मला गरीब ठेवलं, मला हे केलं. गरीब तू ठेवलास का देवाने तुला ठेवलं रे? तू स्वतः गरीब राहिलास म्हणून मी कसा गरीब? तू प्रयत्न केलेस का? तुला भीक मागण्या सोपा उद्योग वाटला म्हणून तू भीक मागायचा उद्योग करतोय. तुला काय वाटतं की मी श्रीमंत झालो आणि श्रीमंती मला अशीच मिळालेली आहे? मीही कष्टाने अत्यंत कष्टपूर्वक जगलो आणि त्या कष्टपूर्वक जगण्यातून मी ही श्रीमंती तो उपभोगतोय, प्राप्त केलेली आहे. ही तुला कल्पना आहे? तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय मी तुला हे अन्न देणार नाही. त्यांनी त्याला येऊन पाया पडला. पाया पडू नकोस, तुला जर काही अन्नापासून काहीतरी द्यावं लागेल. म्हणजे काय देऊ मी? माझ्याकडे डॉक्टर तयार आहे, तू सांग तुझा एक अवयव मला काढून दे. तर म्हणते नाही जमणार मला, मी तसा जातो. तुला जाऊ नकोस. अरे तुला काहीतरी तर दे. तर म्हणे मी भिकारी का काय? तो म्हणे तू भिकारी आहेस का ते मला माहिती नाही, पण तुझ्याकडे आहे, तुम्हाला काहीतरी दे. आणि काहीतरी दे म्हटल्यानंतर त्याला काही देता येईना. तेव्हा शेवटी त्याला सांगितलं अरे देवाला हात जोडून म्हणतं खरी की तू मला एवढं मोठं शरीर चांगलं दिलंस. त्याने हात जोडले, देवाला धन्यवाद दिले. तेवढे आता त्या अधिकारी खाऊ शकतोस. आम्हाला खायला का मिळत नाही 12 वाजता? आम्हाला त्रास का होतो? आम्हाला संसारात कटकटी का येतात? कारण आम्ही वेळेवरती देवाने आम्हाला जे काही दिलेलं आहे ते ओळखत नाही आणि देवाला तुझे धन्यवाद देऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी चूक आहे. मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की एक राजा होता आणि राजाला एकामागे 7 मुली झाल्या. आणि 7 मुली झाल्यानंतर 7ही मुली दिसायला अत्यंत सुंदर सुंदर छान मुली होत्या. राजाला 3 राण्या होत्या, 3 राण्यांपोटी 7 पोरी झाल्या होत्या. त्यामुळे वयाने साधारण सारख्या होत्या, फार काही अंतर नव्हतं. एक दिवशी राजाच्या मनामध्ये घमेंड आली आणि राजाने त्या घमेंडीने विचारलं की माझा एक प्रश्न आहे तुम्हाला, त्या प्रश्नाचं उत्तर जो कोणी देईल त्याला तो मागेल ते बक्षीस मी देईन. आणि काय प्रश्न आहे तुमचा? तर म्हणे हे सगळं तुम्हाला सुख ऐश्वर, हे तुमच्या अंगाचे उत्तम कपडे, हे दासदासी, हे भोग विलास, ही सामुग्री, हे तुम्हाला कोणी दिली? तर 6च्या 6 मुली ओरडल्या, म्हटल्या की अर्थात तुम्ही दिली बाबा, तुमच्यामुळे आम्हाला मिळाली. त्यावेळेला ऐकल्यानंतर राजाला मोठा आनंद झाला. तुम्हाला काय पाहिजे मागा माझ्याकडे. 7 मुली सगळ्यात लहान होती. तर हे तुला कोणी दिलं? तर ती म्हणते माझ्या परमेश्वराने मला दिलं. माझ्या नशिबाने मला कपडा लत्ता दिला आणि माझ्या परमेश्वराने मला हे सगळं दिलेलं आहे. राजाला भयंकर राग आला आणि त्या भयंकर रागाच्या पोटी राजाने त्या मुलीला ताबडतोब जंगलामध्ये, घोर जंगलात, अरण्यात नेऊन सोडा आणि अरण्यामध्ये सोडून तिथं श्वापद जिथं घाणडे तिथे नेऊन सोडा म्हणून सांगितलं. तिच्या अंगावरचे दागिने काढून घेतले, कपडे काढून घेतले, फाटके कपडे घालायला दिले
आणि सांगितलं जा जंगलामध्ये, सांग कोणी दिलं तुला. म्हणते माझ्या परमेश्वराने मला दिलं. आता जी अवस्था असेल ती सुद्धा मला परमेश्वरानेच दिलेली आहे. आणि म्हणून ते सांगितल्यानंतर त्या मुलीला जंगलात सोडलं. घोर अरण्यात सोडल्यानंतर ते जंगलात ती मुलगी जंगलामध्ये एकटी पडली. तिला भयंकर त्रास होऊ लागला. दुपारची वेळ झाली, पोटात अन्नाचं कड नाही, भुकेने तरफडायला लागली. आणि तेव्हा ती म्हटली की संध्याकाळ आपल्याला अशीच काढायची, श्वापदे येतील, आपण एक काम तर करू, आपण सुकी लाकडं गोळा करून ठेवू आणि ते पेटवू आणि त्याच्या उजेडामध्ये आपण रात्र काढू. म्हणून लाकडं गोळा करायला गेली. तेव्हा तिला जंगलामध्ये एक झोपडी दिसली आणि झोपडीच्या वर एक दिवा दिसला. तो लागलेला दिवा होता. तुम्ही एवढ्या जंगलात कोण राहत असेल. त्या जंगलामध्ये ती झोपडीमध्ये गेली तर एकदम म्हातारा मनुष्य एक आतमध्ये, अत्यंत म्हातारा, खोकत होता. भयंकर खोकत मनुष्य बसला होता. ती मुलगी आतमध्ये गेली आणि त्या म्हाताऱ्या माणसाला म्हटलं काका तुम्हाला त्रास होतोय. तिने पाठीवर हात फिरवला आणि म्हणे मला पाणी पाहिजे बाळा. तर तिने इकडे तिकडे बघितलं, जवळ पाणी होतं. तिने तांब्याभर पाणी आणलं आणि त्या म्हाताऱ्या माणसाला पाणी पाजलं. तुझं नाव काय आहे, तू कोण आहेस. तर तिचं नाव सांगितलं. कोण म्हटल्यानंतर ती म्हटली की माझी ओळख विचारू नका पण तरी सांग, म्हणजे मी एका राजाची कन्या आहे. आणि ते झालेला सगळा इतिहास सांगितला. पण तू उत्तर दिलेलं ठीक आहे, मला आवडलं. मी एक व्यापारी आहे, मी जंगलामध्ये राहतो, शहरात व्यापार करतो, मी खूप पैसा कमवला आहे. तू इथं राहा, इथं भरपूर भोजन आहे, सगळं आहे. म्हणून त्यांनी तिला गुप्त दरबार दाखवला आतमध्ये झोपडीमध्येच. तिथं खायला प्यायला होतं, खा, तू इथेच राहा, पण उद्या मला कामाने जावं लागणार, मी 7 दिवसांनी परत येईन, तोपर्यंत तू इथं राहा. ती बरं म्हटली. ती राहायला लागली झोपडीमध्ये. ती देवाचे आभार मानते की देवा जंगलामध्ये माझी राहण्याची झोपडीत व्यवस्था केली, तुझ्यासारखं माझ्यासारखं भाग्यवान कोण आहे. तेवढ्या तिला हंबरण्याचा आवाज आला. एक गाय आली ती दारामध्ये. तर ती गाय बघितल्यानंतर ती गाय त्या मालकाची तिने ओळखलं. ती गायीने तिला चाटलं आणि ती गायीने दुधाची सड भरले होते. तिने असं बादलीभर दूध काढलं. ते दूध तापवलं. पण सगळं दूध आपण कसं प्यायचं म्हणून त्यातलं एक भांडभर दूध त्यांनी दारात ठेवून दिलं. कोणी येणारा जाणारा असेल, भुकेला जीव त्याला ते दूध प्यायला मिळेल म्हणून ते भांडभर दूध त्यांनी दारात ठेवलं आणि ती आज जाऊन झोपली. सकाळी उठून बघितलं ते दूध सगळं संपलेलं होतं. कोण पिला असेल तिला कळेना. पण दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळच्या वेळा ती गाय आली. त्याला पुन्हा त्या गायीने त्या दूध काढलं आणि तिने पुन्हा भांड्यात थोडं जास्त ते दूध ठेवून दिलं परमेश्वरासाठी, कोण भुकेला येईल त्याला म्हणून. आणि ते आतमध्ये जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी ते सकाळी बघितलं तर दूध पिलं होतं आणि त्या दुधाच्या बाजूला एक सुंदर असा एवढा मोठा मणी होता लाल रंगाचा. तो मणी बघितल्यानंतर ते लक्षात आलं की हा सर्पमणी आहे, हा बहुमूल्यवान आहे. सर्पाची लाळ मणी हा बहुत मूल्यवान आहे. करोडो सापामध्ये एखाद्यालाही देण असते. तो साप दूध पिऊन गेला असेल तरी तो मणी घेतला, आत ठेवून दिला, भगवंताचे आभार मानले, गप्प बसली. पुढे 6 दिवस तिने रोज दूध ठेवलं आणि रोज तिला एक एक मणी मिळाला. तिच्याकडे भयंकर हे आले. 7व्या दिवशी तो व्यापारी परत आला. 8व्या दिवशी आल्यानंतर तिथे व्यापाऱ्याला म्हटले की काका तुमच्या कृपेने अशी गाय येत होती, त्या गायीचं दूध भगवंताच्या कृपेने मी प्यायला बाहेर ठेवलं आणि ते मणी, तो मणी बदल्यानंतर तुला कल्पना नाही बाळा ह्या मण्याची किंमत किती आहे. या मण्यातले कुठले 2 मणी जरी विकले ना तरी खूप पैसे येणार आहे. म्हणजे मग काका तुम्ही 3 मणी घेऊन जा, बाजारामध्ये विका आणि इथे आलेशात बंगला बांधा. एका राजवाड्याला शोभेल इतका सुंदर महाल तिने नोकरांकडनं बांधून घेतला. नोकर चाकर आले, पुष्कळ लोक आली. तिने 3 मणी विकले आणि 4 मणी गळ्यामध्ये घातले. प्रचंड संपत्ती आली. उत्तम उत्तम वस्त्र, अलंकार, बाप काय दिले इतके उत्तम उत्तम अलंकार आणि वस्त्र. आणि त्या म्हाताऱ्याला वडील समजून खूप छान सेवा केली त्या म्हाताऱ्या माणसाची. पण लोकांना कळलं जंगलामध्ये. मग नंतर तिने जंगलातला काही घेतला, लाकडं घेतली, लाकडं विकायची आणि त्या करता 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 तिथे एक शहर वसवलं. खूप मोठं नाव झालं. मग राजाला कळलं की इथं कोणीतरी एक काचकन्या आहे, ती कुठल्या देशाची काय. मग राजाने माणूस पाठवले. तो म्हणे की मी तुम्हाला भेट देईन. राजाला सांगितलं मला भेटायचंय, मी तुम्हाला भेट देईन पण एका अटीवरती, तुमच्या 6 मुलीला घेऊन तुम्ही माझ्याकडे यायचं तर मी भेट देईन. राजा 6 मुलीला घेऊन आला आणि आल्यानंतर इतकं तिने शाही पक्वानांचं जेवण, परंतु तोंडाला अर्धा बुरखा घेतला होता तिने, मारवाडी लोक घेतात तसा बुरखा घेतला होता. आणि सगळ्यांना जेवण वगैरे वाढलं. उत्तम जेवण. तिच्या अंगावरचे वस्त्र दागिने तर भयानक सुंदर. राजा तर सगळं ऐश्वर्य बघून आपल्या महालात पण एवढं ऐश्वर्य नाही त्याला जाणवलं. थोड्या वेळा राजाने विचारलं की एवढं तू माझ्या मुलीच्या वयाची आहेस, तू तुझं तोंड का दाखवत नाहीस. पण मी अजून तयार होऊन नाही आले, मी तयार होऊन येते. मी अजून काय तयार व्हायचं, तुझ्या अंगावर उंचीवर नाही मी आलेच. म्हणून ती आतमध्ये गेली आणि थोड्या वेळाने ते फाटके कपडे जुने वडिलांनी दिलेले घाणेरडे कपडे घालून ती केस पिंचाळलेल्या अवस्थेमध्ये तिथं आली. तिला बघितल्यानंतर ती वडील म्हटले, राजा म्हटला की जा तुझ्या मालकिणीला बोलव.
आम्हाला तिला भेटायची इच्छा आहे. ती म्हटली मालकीण मीच आहे. बाबा तुम्ही मला ओळखलं नाहीत, मला हाकलून दिलं होतं, ती मालकीण मीच आहे. आणि तिने सगळी हकीकत सांगितली. आणि ती म्हटली की आता तुम्हाला मी काय सांगू, माझ्या गळ्यात ते 4 मणी आहेत अजूनही. मी 3 मणी विकले आणि एवढं ऐश्वर्य प्राप्त केलं. यातले अजून 2 मणी मी विकले तर अख्खा राजवाडा विकत घेऊ शकते. तेव्हा राजा म्हटला की हे फार मोठं आश्चर्य गोष्ट आहे. म्हणजे तू कसं मिळवलंस? मी तुम्हाला पुन्हा तेच सांगते की भगवंत देतो, त्याला धन्यवाद जो कोणी देतो ना त्यालाच भगवंताला आनंद होतो. साधा आपण कोणाकडनं पेन मागितलं तर तो धन्यवाद देतो. कोणी ग्लासभर पाणी दिलं तर त्याला धन्यवाद म्हणतो. कोणी खायला दिलं तर धन्यवाद म्हणतो. भुकेल्या पोटी काय दिलं तर. आणि मग भगवंताने आम्हाला एवढं ऐश्वर्य दिलं, एवढी शक्ती दिली, एवढी ताकद दिली, एवढी बुद्धिमत्ता दिली, एवढं सुंदर ज्ञान दिलं, एवढं भाषा चातुर्य दिलं, आमचा व्यवसाय वाढला, आमची सगळ्या गोष्टींनी उन्नती झाली. मग एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही त्या भगवंताला सगळं धन्यवाद पण देऊ नये? तू यातलं कुठली गोष्ट आणली होती? येताना जन्माला येताना काय आणलं होतं? नाव पण तुम्हाला कोणतरी दुसऱ्याने दिलेलं आहे. मग हे एवढं सगळं होतं, मग भगवंताला जाणावं का नाही? प्रभूला ओळखावं का नाही? आणि भगवंताला ते फार आवडतं की जसं मालकाला म्हणजे वडिलांना उत्तर देणारी ती मुलगी ती उत्तर देते की जगाच्या मालकाने मला दिलं. मग तुम्ही पण त्या जगाच्या मालकाला ओळखा आणि जगाचा मालक आपल्यावर काय देतो, काय काय देतो आणि त्या बदल्यात तो आपल्याकडनं काय मागतो ह्याचा जरा कुठे हृदयामध्ये हिशोब करा, चिंतन करा. लक्षात येईल की जगाचा मालक तुमच्या एका स्मित हास्य आणि एक वेळा भगवंताचं मुखामध्ये नाव आणि एक वेळा आपण ओळखणं, देवाने मला खरं एवढं दिलेलं आहे, याच्या व्यतिरिक्त देवाला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता नसते. त्याचंच त्याला तुम्ही देत आहात. वेगळं काय देताय? वेगळं काय देताय तुम्ही? भगवंताला त्याचंच तुम्ही देणार आहात. वेगळं काय देणार आहात याचा विचार खूप गांभीर्याने केला पाहिजे. तुकोबाराय महाराज अत्यंत प्रेमाने या अभंगामध्ये भगवंताने आपल्यावरती केलेली कृपा, आपल्यावरती केलेले उपकार आणि त्याच्या मोबदल्यात आपण त्याला काहीही देऊ शकत नाही. एका त्याच्या प्रेमाने नाव घेणे आणि चरणावरती मस्तक नमस्कार करणे याच्या व्यतिरिक्त मी काहीही देऊ शकत नाही. कारण हे त्यांनी मला जे दिले त्यासाठी मी यत्किंचितही लायक नव्हतो किंवा माझ्याकडे ती गोष्ट नाही किंवा त्याच्या मोबदल्यामध्ये माझं कुठलीही पुण्याही खर्च झालेली नाही. हे तुकोबाराय महाराज पांडुरंगाच्या समोर उभा राहून कळवळून सांगतात. विटेवरचा भगवंत उभासमोर बघितला, त्याला पूर्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवर न्याहाळलं आणि त्याला प्रेमाने पाहत असताना आपात बसत भगवंताला पाहिलं आणि त्या भगवंताला बघून तुकोबाराय महाराजांच्या अक्षराचे भाग जागृत झाले. डोळ्यातनं पाणी यायला लागलं, सर्वांग पुलंकित झालं, गळा अवरुद्ध झाला, देह कंपायमान होऊ लागला, क्षणाक्षणाला त्याला मूर्छा येऊ लागली आणि प्रेमानंदामध्ये भगवंताकडे पाहत होते. हातामधली जी सुंदर अशी वाजणारी वीणा आहे त्या वीणेकडे त्याने बघितलं, भगवंताकडे बघितलं, त्या हातातली चिपळी वाजवली आणि भगवंताकडे बघून उपरण्याने डोळे पुसतात आणि देवाला प्रार्थनापूर्वक त्यांनी केलेल्या प्रेमाची उतरही होत नाही पण तू केलेलं प्रेम व्यक्त करू शकतो म्हणून देवाचं प्रेम देवाच्या समोर व्यक्त करतात. ज्याप्रमाणे लेकरू आईपाशी येतं आणि तू माझी आई म्हणून कडकडून मिठीवर एक पप्पी देतं तर आई त्याला सर्वस्व देऊन टाकते. आणि एखादी मुलगी येते आणि वडिलांना बाबा म्हणून मिठी मारते, तो तेवढ्यासाठी बाबा एका मिठीसाठी त्या पोरीच्या एका प्रेमाने बोलण्यासाठी जगातला बाप आपल्या पोरीला वाटेल ते देतो. ते प्रेम तुकोबाराय महाराज या अभंगात वर्णन करतात. अभंगाच्या 5 चरणांमध्ये सुंदर असा पंचतत्वाचा भाव आहे. पहिला भाव सांगतात, काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगू मी या जगा माझी आता. मी लोकांना काय ओरडून सांगू, तू माझ्यावर काय उपकार केले, तुम्हाला काय दिलंस आणि काय काय केलं. मी जगामध्ये किती सांगितलं ना की भगवंतानी मला दिलं तरी हे समजण्याची पात्रता जगातल्या प्रत्येक जीवांमध्ये असतेच असं नाही. जन्माला यायच्या आधी मला भूक लागेल म्हणून आईच्या स्थानामध्ये दूध तुम्ही निर्माण करून ठेवलं. थोडा मोठा झाल्यानंतर दूध कमी पडायला लागेल मला हे समजून मला काहीतरी खाता आलं पाहिजे म्हणून माझ्या तोंडामध्ये बारकीची दंतुली तुम्ही उत्पन्न करून दिलीत, दात उत्पन्न करून दिलेत. नंतर माझ्यासाठी तुम्ही मला खाता यावं म्हणून भरपूर पाऊस पाडला आणि सुंदर अशी साळी तांदूळ पिकवलात आणि त्याचा भात माझ्या मुखामध्ये घातलात. मी थोडा मोठा झाला तर मला खायला अनेक गोष्टी दिल्यात. मी धावायला पळायला लागलो, प्रत्येक वेळात तुम्ही माझ्या मागं उभा राहिलात. आपण झोपतो, आपल्या कानात मुंगी जात नाही,
का? कोण करतं रक्षण हे आपलं? आपल्याला वेळेवरती जेवायला कोण देतं? खाल्लेलं पचवतं कोण? किती काय काय तुम्ही माझ्यावर उपकार केले पांडुरंगा, मी तुम्हाला काय सांगू? हे पांडुरंगा, तुम्ही केलेले अनंत उपकार आम्ही लोकांना कितीही सांगितले तरीही सगळ्यांना समजतील असं नाही. पण देवा, मी कृतज्ञतेने बरा थै 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 नाचत भगवंताला सांगतात, काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगू मी या जगामाजी. आता मी जगात काय सांगू? काय केलं? उपकार काय केले? त्याचे पहिलं वाक्य सांगतात. हे सगळ्यात महत्वाचं वाक्य, पहिलं वाक्य. ते म्हणतात, जतन हे माझे करुणी संचित, दिले अवचित आणून या. कोणत्या जन्मात आणि कोणत्या अवस्थेत मी कुठल्या संताला पाहिला असेल, मी कधी तुम्हाला बघितलं असेल, मी तुम्हाला कधी नमस्कार केला असेल, मी कधी गाईला पाणी पाजलं असेल, मी कधी भुकेल्याला अन्न दिलं असेल, मी कधीतरी कोणाच्या उपयोगाला गेलो असेल, मी कधीतरी किडा मुंगींना रवा टाकला असेल खायला, मी कधीतरी कोणाला तरी हाताला धरून बसवला असेल, कधीतरी 12 वाजताच्या माणसाला मी काहीतरी गोड शब्द प्रेमाचे 2 बोललो असेल. 12च्या माणसाला 2 शब्द गोड बोलणं म्हणजे रणरणत्या उन्हामधल्या माणसाला, म्हणजे संसारामध्ये तप्त झालेल्या माणसाला सांत्वनाचे, धीराचे 2 शब्द देणं म्हणजे 12च्या माणसाची बोलणे. 12 वाजताच्या उन्हात माणसं तळमळलं. काय केलं असं माहिती नाही. हे सगळं पुण्य फळाला आलं आणि तुम्ही मला हे कृपादान केलं. पुढे करत असताना माझं संचित आत्तापर्यंत ज्या काही जन्मजन्मांमध्ये, पूर्वजन्मांच्या मध्ये जे काही पुण्याई होती, ते सगळं पुण्याई तुम्ही साठवली आणि ती अवचित माझ्या हातात आणून दिली. आणि ती नकळत मला कळलंच नाही की कोणत्या पुण्याईच्यामुळे आज मी पांडुरंगा तुमच्या समोर उभा आहे. अशी कोणती पुण्याई आडवी आली की जेणेकरून तुमचे अभंग मला गाता येतात? अशी कोणती पुण्य आडवी आली की जेणेकरून तुमच्या शब्दातलं परमतत्व माझ्या कानापासून हृदयामध्ये आणि हृदयातून अंतःकरणामध्ये पोहोचतंय? कुठली पुण्याई आहे? काय ही कोणती पुण्याई आहे? हे कोणतं संचित आहे? असं कोणतं पुण्य आहे की जे भगवंताला आपल्यासमोर येण्यासाठी म्हणून, आपल्यासमोर भगवंताला उभं राहण्यासाठी म्हणून आपल्याला उपयोगी येतं? असं कोणतं पुण्य आहे? कोणत्या जन्मामध्ये मी गाईला पाणी पाजलं असेल, विहीर खोदली असेल, तहानलेल्याला पाणी दिलं असेल, भुकेल्याला अन्न दिलं असेल, 12 वाजता भर दुपारी उन्हातल्या येणाऱ्या माणसाला विश्रांती दिली असेल, कोणावरती काहीतरी केलं, काय केलं? हे सगळं संचित तुम्ही एकत्र केलं आणि ते अवचित अकस्मातपणे माझ्या हातामध्ये आणून दिलं. अहो, आणि हे देत असताना तुम्ही अजून एक गोष्ट केली. हे संचित मला देत असताना काय केलं हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. हे अभंगाचं 3रं चरण आहे, संपूर्ण अभंगाचा क्लायमॅक्स आहे किंवा संपूर्ण अभंगाचा सर्वोच्च बिंदू आहे. 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हटल्यात, घडल्या दोषांचे न घालीच भरी, आली यास थोरी कृपा देवा. हे सगळं करत असताना भगवंता, माझ्या हातून अनंत कोटी जन्मांमध्ये घडलेल्या अनंत कोटी पातकांचा नाश तुम्ही केलात, पण हा नाश करत असताना माझ्या आयुष्यातल्या संचित पुण्याचा एकही अंश तुम्ही खर्च केला नाही. तुम्ही शब्द दिला गीतेमध्ये, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच, आणि त्याप्रमाणे ते करून दाखवलं. मी तुम्हाला एकदा नमस्कार केला आणि एका नमस्कारावर तुम्ही अत्यंत प्रिय होऊन माझ्या पाठीमागच्या असलेल्या अनंत कोटी जन्मातल्या अनंत कोटी पातकांच्या राशी तृणाग्नी मिळे समर्थ झाले, तैसे नामे केले जपता हरी. तसं तुम्ही सगळ्या राशी संपवून टाकल्या. पण संपवत असताना माझ्या पुण्याचा एक अंश, एक लेश, एक सूत इतकं सुद्धा तुम्ही खर्च केला नाही. एवढी मोठी गोष्ट आहे की माझे दोष होते ते खूप अगणित दोष, ते दूर करण्यासाठी आपण पुण्य खर्च केली नाहीत. आणि तुम्ही उलट माझ्यावर दया केलीत आणि दया करून तुम्ही मला समोर बसवून घेतलं. बस बस जरा बस, खूप दिवस झाले भटकतोय, बस खूप जन्म झाले. जणू काय मला सांगताय तुम्ही, कोणतले घडल्या दोषांचे न घालीच भरी, आली यास थोडी कृपा देवा. सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. खरोखर ज्यावेळेला आपल्या तोंडात देवाचं नाव येतं त्यावेळेला आपलं पुण्य वाढतं. पण हे नाव येण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं तप लागतं. त्याचा आपला अभाव असेल तर पुण्य खर्च होते. पण देव, आम्ही त्याला नमस्कार केला, साधू संतांना वंदन केलं, गुरुदेवांना नमस्कार केला, या सगळ्याचा नमस्कार मला मिळाला आहे असं गृहीत धरतो. आणि त्या नमस्काराच्या मोबदल्यामध्ये तो आमच्या मागचं खरकट सगळं तो आवरतो. हा एकमात्र गोपाळकृष्ण आहे की ज्याने पांडवांनी जेवायला वाढावं, नाव पांडवांचं व्हावं, लौकिक पांडवांचा वाढावा, द्रौपदीने लाडू पंक्तीमध्ये जेवायला घालावेत, भीमाने आग्रह करावा आणि या भगवंताने बाकी पत्रावळी उचलाव्यात.
हा फक्त पत्र उचलतो आणि तो पत्र उचलताना इतक्या विनम्रतेने उचलतो, अरे हे सगळे लोक तुमच्या कृपेने जेवले, मला पत्र तर उचलू द्यात. पण अन्न जन्माला घातलं कोणी? अन्न पाक केला कोणी? त्यात रसरुची आणली कोणी? अन्नपूर्णा माता आली कशी? आणि रस एवढ्या लोकांनी खाल्ला कसा? हे सगळं खाल्ल्यानंतरही सगळे भोग भोगल्यानंतर जे राहतं ते पाप फेडावं लागतं, तेही तुम्ही नष्ट केलं आणि त्या पत्रावर तुम्ही उचलल्यात. एकनाथ महाराज यांच्या आयुष्यातली एक गोष्ट सांगतात की एका स्त्रीने श्रीमंत असताना 1000 ब्राह्मण जेवायचा संकल्प केला होता, पण नाथबाबांनी एकट्याने जेवण तिच्या 1000 पत्रावळीचा संकल्प पूर्ण केला. तर हा जो आहे तर कुठलेही घडल्या दोषांचे न घालीच भरी, आली याची थोडी कृपा देवा, माझे दोष पाहिले नाहीत, सगळे दोष तुम्ही नष्ट केलेच, माझी पुण्य येतकिंची ते खर्च केली नाही, परंतु तुम्हाला माझी खूप दया आली आणि दया येऊन तुम्ही माझा हात कृपाळू संतांच्या हातात दिलात आणि मला अजूनही तुमच्याकडे येण्याचा मार्ग सुकर करून दिलात. आणि त्यावेळेला 4थ्या चरणामध्ये म्हणतात की नवते ठाऊके आई केले नाही, न मागता पाही दान दिले. असं माझं कोणतं पुण्य होतं की मला ठाऊक पण नाही, मला कोणी सांगितलं पण नाही, पण तुम्ही मला न मागता पाही दान दिले. दान कोणतं दिलं? तर कैवल्याचं दान, सायुज्यता मुक्तीचं दान, भगवत चिंतनाचं दान, भगवंतांच्या संगात राहण्याचं दान, सत्संगाचं दान, सत्पुरुषांच्या दर्शनाचं दान, किंबहुना सत्पुरुषांच्याकडून मार्गदर्शनाचं दान, किंबहुना माझ्या आत्मोन्नतीसाठी तुम्हाला जे जे आवश्यक आहे ते सर्व तुम्ही दिलं. एवढं मोठं दान, याच्या मोबदल्यात मी तुम्हाला काय दिलंय? न मागता पाही दान दिले. मी काहीही न मागता मला कैवल्याचं दान तुम्ही दिलं. तुमचे काय उपकार सांगावेत अजून कोणत्या भाषेमध्ये मी बोलू? तुकोबाराय महाराज व्याकुळ होत जाते, भगवंताकडे आरामीक्षेत्राने पाहत, वेळात पाण्याच्या धारा वाहत आहेत, हातामध्ये चिपळ्या वाजतायत, गळ्यामधली विणा तो झणकार करतायत आणि नाचत 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 भगवंताला म्हणतायत, काय तुझे उपकार पांडुरंगा, सांगो मी या जगा माझी. आता मी जगाला काय सांगू? कीर्तन केलं, मी किती कीर्तन तुझ्या नावाने केलं आणि जगाला संपूर्ण कीर्तनातून ती महती ऐकवली, तरी तू मला जे काही दिलेलं आहेस ना ते मी जगाला सांगितलं, तरी तू जेवढं दिलेलं आहेस त्याचा 1,00,000 सुद्धा मी सांगू शकणार नाही, एवढं तू मला दिलंस. आणि तू माझं पूर्वजन्मातलं कधीतरी कोणत्यातरी जन्मातलं पुण्य, मी कोणातरी संतांना नमस्कार केला ते पुण्य, ते संपूर्ण वाढवून 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 तुम्ही मला आज दिलं. एवढी मोठी कृपा आहे, एवढी मोठी कृपा आहे, एवढी मोठी कृपा आहे, एवढी मोठी कृपा आहे. विचार करू शकतो आपल्याला. मला आठवत आहे की माझे एक मित्र होते, खरोखर त्यांना मित्र म्हणणंच मला जास्त संयुक्तिक वाटतं. कोरोनाच्या काळामध्ये दुर्दैवाने त्यांनी देह सोडला, पण ते मित्र माझ्याकडे आले असताना एकदा मला म्हटले, त्यांनी खरं नंतर अनुग्रह पण घेतला होता, पण नातं मित्रत्व जास्त होतं. ते आल्यानंतर मला म्हटले की म्हणे महाराज एक काम करूयात, एक विशिष्ट पद्धतीने तुम्ही मला एक 25,000 रुपये फक्त द्या, ऑफिशियल द्या, बाकी विचारू नका. आणि नंतर त्यांनी ते पैसे घेतले, गुंतवले, कुठे कुठे काय 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 केलं आणि त्याच्यानंतर बरोबर 15 वर्षानंतर त्याची एक मोठी रक्कम हातात करून माझ्या हातामध्ये दिली. मी 25,000 दिलेले विसरलो पण होतो. तर आपल्याला कळत नाही, भगवंत असंच करतो. आपण एवढीशी केलेली कृती तो लपवून ठेवतो आणि ते संचित वाढवतो 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 एवढं वाढवतो की खूप मोठं झालं, डोंगरा एवढं झालं, पर्वता एवढं झालं, आकाशा एवढं झालं की ते तुमच्या अरे तू केलेलं तुझं आहे. कारण भगवंताचं नाव आहे अमानी मानद मान्य. स्वतःकडे कुठल्या प्रकारचा मान घेत नाही किंवा मोठेपणा स्वतःकडे घेत नाही. असं संचित मला दिलं, माझ्या दोषांकडे पाहिलं नाही, किंबहुना दोषांकडे न पाहताही माझ्यावरती परमकृपा केली. हे केवढं मोठं दया आहे. खरोखर सांगतो आपल्याला, आपल्या काहीतरी पूर्वजन्मातली पुण्याई म्हणून आपल्याला महाराष्ट्रात जन्म मिळाला आणि काहीतरी पुण्याई म्हणून सद्गुरू लाभले, काहीतरी पुण्याई म्हणून आपल्याला कीर्तनाची गोडी लागली, काहीतरी पुण्याई आपल्याकडे असणारे आणि म्हणून संतांचं वाङ्मय उघडून वाचायची इच्छा तरी झाली. एवढं भरलेलं धन आहे याच्यामध्ये. हे आपल्यापर्यंत पोहोचलं याचं कारण काय? कोणत्या तरी मागच्या 5, 50, 100 वर्षा जन्माच्या पूर्वी कधीतरी आपण एखाद्या संतांना नमस्कार केला असेल, एखाद्या गरीबाला पाणी दिलं असेल, एखाद्याला घासभर अन्न दिलं असेल, छत्रछाया केली असेल,
ते पुण्यसंचित वाढत वाढत एवढं झालं. आणि एवढ्यासाठी भगवंताने आपलं पुण्य खर्च म्हणजे आपल्यातलं पुण्य खर्च केलं नाही, आपल्यातलं पाप दोष दूर करण्यासाठी भगवंताला नमस्कार हेच संपूर्ण मानलं आणि सगळे पापदोष नष्ट केले आणि हे सगळा समज कृपादान केले. खरोखर संतांच्या मुखातून, गुरूंच्या मुखातून, सद्गुरूंच्या मुखातून, परमेश्वराच्या मुखातून एखादी गोष्ट कळणं याचे इतकं भाग्य ते कोणतं. आणि हे उपकार आपण केले पांडुरंगा. आणि तुकोबाराय महाराज अत्यंत विनम्रतेने भगवंताला साष्टांग नमस्कार करता करता म्हणतात की तुका म्हणे याच्या उपकारासाठी तू जे मला दिलेले आहेस त्याची परतफेड करायची झाली तर नाही माझे गाठी काही एक, एका नमस्कारा वाचून तुला देण्यासाठी माझ्याकडे कोणतीच गोष्ट नाहीये. अशी कोणतीच गोष्ट नाही माझ्याजवळ, अशी कोणतीच गोष्ट नाही की जी गोष्ट मी तुला देऊ शकतो आणि तुझ्या या उपकाराला मी थोडं उर्ऋण होऊ शकतो, त्या ऋणातून थोडासा मुक्त होऊ शकतो. एक गोष्ट सांगायला पाहिजे. आपल्याला एक गोष्ट सांगतो, रामचरितमानसामधील रामायणातली गोष्ट आहे की प्रभू राम जेव्हा 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून रावणाचा उद्धार करून आणि जेव्हा पुन्हा राज्यावरती आले आणि अयोध्येत राज्याभिषेक झाला, त्याच्यानंतर राम राजा झाले. बाजूला सीतामाई बसल्या, भटजींनी त्यांच्या डोक्यात छत्र धरलं आणि लक्ष्मणजी महाराज आणि शत्रुघ्न महाराज दोन्ही बाजूला भरून पंखा करत आहेत. मारुतराय महाराज समोर नमस्काराला बसले. अशा अवस्था असताना देवतांनी स्तुती करून गेले. आणि मग राज्यातले प्रत्येक जण आला आणि प्रत्येकाने भगवंताच्या पायी काही ना काहीतरी अर्पण केलं. कोणी 100, कोणी 200 रुपये, कोणी काही, कोणी वस्तू, कोणी वस्त्र. आणि प्रत्येकाने दिलं की रामाने हात लावायचा आणि शत्रुघ्नाने घ्यायचं. कोणीतरी नोंद करत होतं काय दिलं काय दिलं काय दिलं. तेवढ्यात एक दरिद्री ब्राह्मणाला, गरीब ब्राह्मण, आणि त्या गरीब ब्राह्मणाने 9 रुपये आणले हातामध्ये धरून आणि ते 9 रुपये असे भगवंताच्या चरणावरती अर्पण केले आणि सांगितलं की तुम्ही राज्यावर बसला, आता मला त्याची आवश्यकता नाही, कारण सर्वत्र रामाचंच देऊळ आहे, रामाचं घर आहे, आता मला माझ्या घराची आवश्यकता नाही. माझं सर्वस्व म्हणजे माझं घर सर्व विकलं आणि सर्वस्व जे काही आलं ते तुमच्या चरणी अर्पण केलेलं आहे. ते अर्पण केलं. मारुती यांच्या वेळात पाड्या मारुती नुसती मान हलवली, नोंद झाली आणि गेले. नंतर श्रीरामचंद्रांनी सांगितलं की ज्यांनी जेवढं दिलेलं आहे त्याच्या मोबदल्यात 100 पट परत करायचं, 100 पट प्रत्येकाला परत द्यायचं. परत द्यायची सुरुवात झाली आणि त्या यादीमध्ये 2 जणांची नावं नव्हती. 2 जणांची नावं तुम्ही सीतामातेने विचारलं की कोण ही 2 जण का नाही, तो गरीब ब्राह्मण नाही आणि मारुतीरायचं पण नाव नाहीये. तर म्हणे या 2 लोकांना मी काहीही देऊ शकत नाही, कारण यांना देण्यासाठी माझ्याकडे काही नाही. अख्खा खजिना वैकुंठाचा रिकामा केला तरी यांना देण्यासाठी माझ्याकडे काही नाही. तेवढं सांगा ना मला काय पाहिजे. माझ्याकडे सीते खरंच काही नाहीये. त्यावेळेला मारुतीला देण्यासाठी म्हणून तिने रत्नखचित हार दिला. आपल्याला माहिती आहे की मारुतीने ते प्रत्येक मणी फोडून बघितला तर राम दिसतोय का, आणि मग मातेला हृदयात राम दाखवला. त्यावेळेला तिला अर्धी गोष्ट कळली. आता ब्राह्मणाची गोष्ट काय आहे, तर ते म्हणे अगं वैकुंठाचं धन देऊन पण ब्राह्मण परिपूर्ण होणार नाही, कारण ज्यांनी मला सर्वस्व दिलं त्याला मी सर्वस्व देऊ शकत नाही, कारण मी सर्वांचाच आहे, मी एकट्याचा होऊ शकत नाही. त्यामुळे मी त्याला काय देणार, मी त्याला त्या जवळ राहतो, मी त्या ऋणात राहतो, मी त्याला प्रेमाने जवळ करतो. तुकोबाराय महाराज याच भावाने म्हणतात की देवा तू मला एवढं दिलेलं आहेस की तू केलेल्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक, तुला काहीतरी द्यावं, उर्ऋण व्हावं, नमस्कार करावा असं माझ्याकडे काहीही नाही. त्यापेक्षा एकच, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं, भरून सद्भावाची अंजळी मी या ओविली फुले बोकळी, आरती आली आंगळी उघळी विश्वरूपाच्या, गुरुरूपाच्या, देवरूपाच्या. तसं भगवंता तू दिलेला संपूर्ण गोकुळ म्हणजे संपूर्ण शरीर, या 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 नाक आहेत, 2 छिद्र नाकाचे आहेत, एक जीव आहे, एक तोंड आहे, गळा आहे, हृदय आहे, बाहू आहेत, पावलं आहेत, जननेंद्रिय आहेत, द्वार आहे. हा सगळा सांघात मेळा आहे. हा अख्खा सांघात मेळा तुझ्या चरणी मी अर्पण करतो. 13 तुझको अर्पण, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीही नाही. तर भगवंतांच्या चरणी भगवंतांनी दिलेली गोष्ट अर्पण करता येते. गंगेच्या पाण्याने गंगेलाच अर्घ्य द्यावा, भगवंताने निर्माण केलेल्या फुल भगवंताच्या चरणावरती व्हावं, किंवा आईने केलेल्या प्रेमाने जेवायला अन्नाचं ताट दिल्यानंतर त्यातला चिमुकला घास उचलावा आणि लेकराने आईचं म्हणणं आई तू पण खा म्हणून तोंडामध्ये घालावा, त्याने आईचं पोट गच्च भरतं. बापाने दिलेल्या पैशातूनच बापाच्या वाढदिवसाला एक गुलाबाचं फुल आणून त्याला द्यावं. तसं भगवंताने दिलेल्या या सद्बुद्धीतून त्या भगवंताला आपलंच सर्वस्व अर्पण करावं. आणि तेच गोष्ट मी करू शकतो, याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीही नाही. नाही काही गोठी नाही माझे गाठी काही एक, तुकोबाराय महाराज म्हणतात. मी पुन्हा एकदा ऐकलं सद्भक्तांना विनंतीपूर्वक सांगतो की कधीतरी देवाने मला काय काय दिलेलं आहे तेही आठवून पाहावं. हे सुंदर दिले हात पाय, किती सुंदर डोळे,
या देवाच्या उपकाराची फेड जो करी, काम करता करता ये रे एकदा घरी. कोणी निर्मिले हो जगत सारे, चंद्र सूर्य आकाशात चमचम तारे. हे कोणी केलं सगळं? गंगा यमुना सरस्वती कृष्णा कावेरी, काम करता करता ये रे एकदा घरी. हरी बोल 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 राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी, काम करता करता ये रे एकदा घरी. त्याचं त्याला अर्पण करावं, ते त्याला आवडतं. पण एकच गोष्ट आहे की तो घेतो आणि वाढवून देतो, पण वाढवून देत असताना मागचं काहीतरी ऋण ते कापून घेत नाही. त्याच्याऐवजी तो भरभरून देतो. भरभरून देणाऱ्या भगवंताला ओळखायला शिका, त्या संतांना ओळखायला शिका आणि फक्त एकच करा, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवून नमस्कार करा आणि भगवंता तुमचे आभार माना की त्यांनी मला ही वाणी दिली, त्यांनी मी बोलू शकतो. ही वाणी पण माझी नाही आहे, या वाणी तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतो आणि त्यांना प्रेमाने फक्त एक ते म्हणू शकतो कमीत कमी, आणि ते म्हणते भगवंता जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी भगवंताच्या चरणी अर्पण करून वाणीला विश्राम देतो. गोपाल तत्सत्कृष्ण अर्पण मस्तू. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. सद्गुरु श्री केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. मंगलमूर्ती मोरया. सर्वांना माझा अत्यंत प्रेमपूर्वक जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.